मान नदीच्या काठावर असणारं हे प्राचीन दत्त मंदिर आणि समोरच श्रीधर स्वामी यांनी हरिविजय, भक्तिविजय, पांडव प्रताप, शिवलीलामृत ग्रंथ ज्या ठिकाणी लिहिले तेच हे ठिकाण श्री दत्त मंदिर, नाझरे, तालुका सांगोला, जिल्हा सोलापूर। बाजूलाच हे गणेशाची मूर्ती, तसेच बजरंगबली हनुमान, असे श्री नित्यानंद स्वामी महाराज, श्री बाळब्रह्मचारी योगी समर्थ सद्गुरू संजीव स्वामी महाराज यांची समाधी, हा श्री बालब्रह्मचारी योगी समर्थ सद्गुरू संजीव स्वामी महाराज यांचा फोटो, तसेच संजीव स्वामी महाराज यांचे शिष्य संजीवदास स्वामी महाराज यांची समाधी, तसेच श्री संजीव स्वामी यांचे शिष्य संजीवदास स्वामी महाराज नाझरे यांचा फोटो, तसेच बाजूला असणारे हे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर आणि हे बाजूचा परिसर। या ठिकाणी दरवर्षी दत्त जयंतीला मोठ्या प्रमाणामध्ये यात्रा भरते, दत्त जयंती उत्सव साजरा केला जातो। लांबून या ठिकाणी भाविक मोठ्या प्रमाणात येत असतात। तसेच हे समोर श्री शनिदेव मंदिर आणि श्री संत कवी श्रीधर स्वामी योग साधना मंदिर, या ठिकाणी लिहिलेले ग्रंथ शिवलीलामृत, रामविजय, हरिविजय, पांडव प्रताप याच ठिकाणी बसून श्रीधर स्वामी यांनी ग्रंथ लिहिले आहेत। आणि इथूनच हे भुयार आहे, ही संजीव श्रीधर स्वामी यांची समाधी, इथून महाराज पंढरपूरला भुयार मार्गे जात असत। असं हे गुप्त ठिकाण आहे। आणि बाजूला ही मान नदी आणि इथंच हे नवीन श्री राम मंदिराचं बांधकाम चालू आहे। दर गुरुवारी या ठिकाणी आरती, महाप्रसाद असा कार्यक्रम साजरा होत असतो। दुपारी 10 ते 12 भजन, 12 ते 12:30 पावणे 1 वाजेपर्यंत आरतीनंतर प्रवचन आणि प्रवचन झाल्यानंतर महाप्रसाद असा दर गुरुवारी नित्य कार्यक्रम होत असतो। असं हे आहे मान नदी काठावरील प्राचीन दत्त मंदिर।